आता माझ्यासोबत केदार शिंदे आणि त्यांची फॅमिली आहे. आत्ताच मतदान करून ते बाहेर पडले. त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. 5 वर्षातनं एकदा ही निवडणूक येते आणि जे काही गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ज्या स्तराला गेलं आहे त्याच्या प्रत्येक दिवस असा चीड आणणार आहे. पण आजचा दिवस आहे उत्तर देण्याचा. किती महत्त्वाचा? कधी कधी काय आहे की वातावरण जे आजूबाजूचं असतं ते आपल्याला थोडंसं फ्रस्ट्रेटेड करतं. आपण काय विचार केलेला असतो 5 वर्षापूर्वी आणि या 5 वर्षात काही लोकांनी काय खेळखंडोबा मांडलेला असतो, त्यामुळे आपला विश्वास उडायला लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. पण मला एक सांगायचं यातून ना की ती परिस्थिती बदलण्याचा पूर्णपणे अधिकार आणि तो चान्स आपल्याला आहे आणि तो दिवस आजचा आहे. त्यामुळे वातावरण कसं आहे याचा विचार न करता ते वातावरण आपण बदलू शकतो याची खात्री आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि म्हणूनच जाऊन वोट करायला पाहिजे. मग तुम्ही ना बोटं दाखवून उपयोगाची नाहीत की अरे काही होत नाही, आपल्याकडे काही घडतच नाही, हे असेच वागतात, ते तसेच वागतात. बदल जो आपल्याला पाहिजे तो बदल कसा घडू शकेल तर तो आपल्या मतदानामुळे घडू शकेल. आणि मतदान ही गोष्ट प्रत्येकाने एक सण म्हणून नाही, कर्तव्य आणि हक्क म्हणून करण्याची गरज आहे. आणि जी चीड 5 वर्षातली असेल, कुठल्याही पक्षाबद्दल असेल, कुठल्याही व्यक्तीबद्दल असेल, ती चीड जर बाहेर काढायची असेल तर मग तो आजचा दिवस आहे आणि तो आजचा क्षण आहे. त्यामुळे गरजेचं आहे मतदान करणं. ही निवडणूक खूप अंगांनी खूप महत्त्वाची आहे यंदाची. तर हा दिवस तुम्हाला किती महत्त्वाचा वाटतो? खूप महत्त्वाचा आहे हा दिवस. कारण माझं जे काही एक विचार असतो प्रत्येक बाईचा, तो या दिवसांमध्ये मला खूप वेगळं झालं आहे. लिटरली बघायचं झालं तर घरचा खर्चापासून सगळ्या गोष्टीच वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आजचा दिवस असा आहे की आम्हाला आमचे प्रश्न मांडू शकतो आम्ही ह्याच्यामध्ये. ज्यांना आम्ही वोट केलेलं आहे त्यांना आम्ही प्रश्न तरी विचारू शकतो. म्हणजे माझ्यासाठी तर हा खूपच ॲज अ गृहिणी म्हणून खूप मोठा दिवस आहे हा. कारण सगळंच महाग झालेलं आहे. आता कांदा पण साधा आहे, तोही महाग झाला आहे. मग करायचं काय? आता इथूनच सुरुवात आहे. यंगस्टर्स म्हणून तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की हे उमेदवार निवडताना किती सजग राहिलं पाहिजे? एव्हरी वोट काउंट्स. आता तुम्ही बोलाल की नाही आज सुट्टी आहे तर आपण चला चिल करूया फ्रेंड्सबरोबर जाऊन, तर ते करणं खूप चुकीचं आहे. कारण मग नंतर तुम्ही नाही बोलू शकत की हे असेच वागतात, ते तसेच वागतात. आणि आत्तापासून आपण विचार केला तर पुढच्या पिढीचं म्हणजे आमची जी पिढी आहे, आम्ही जेव्हा 50 इयर्सचे किंवा 70 इयर्सचे असू तेव्हा आम्हाला काही रिग्रेट्स नसायला पाहिजे की तेव्हा आपण वोट करायला पाहिजे होतं, आवाज उठवायला पाहिजे होता. आणि जोपर्यंत तुम्ही वोट नाही करत तोपर्यंत तुमच्याकडे कुठलाच अधिकार नाही आहे कोणावरतीही प्रश्न करण्याचा. सो प्लीज वोट करा. तुमची जनरेशन या मतदानाकडे कशी बघते? म्हणजे तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तुझे जे असतील मित्रमंडळी त्यांच्यामध्ये काय डिस्कशन होत असतं? मतदान येत आहे कशा पद्धतीने तुम्ही बघता? नाही, सगळेजणच जातात. सगळ्यांचे विचार जरी वेगळे असले तरी सगळ्यांचं असं असतं नाही मतदान करायलाच पाहिजे. आणि असं वाटतं की आता सगळं पॉलिटिकल सीन बघताच की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. विचारते काय इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कास्ट युअर वोट. सो प्लीज जाऊन सगळ्यांनीच, कोणी असून आणि जे 18 वर्षाचे आता झाले असतील त्यांनीही जाऊन प्लीज मतदान करा. दॅट इज ऑल आय कॅन से. कारण ईच अँड एव्हरी वोट काउंट्स. केदार नाही बोल नाही, माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये चान्स आहे की नवीन पिढीनं पण ते मतदान करू शकतात. कारण त्यांच्यासाठी फेस आता नवीन पाहिजे आहे, जेणेकरून त्यांच्या पिढीचा जो माणूस असेल तो त्यांच्यासारखा विचार करून पुढे येईल तो. असं मला खूप वाटतं. केदार सर, हा प्रश्न कॉमन जरी असला तरी ज्या प्रमाणात गर्दी वाढायला पाहिजे म्हणजे आणि आत्ताच्या परिस्थितीला बघता मोठ्या प्रमाणात मतदान झालंच पाहिजे, तर ते आवाहन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमचे कुठलीही विचार असतील, या 5 वर्षामध्ये तुम्हाला बरेच वेळा चीड आलेली असेल की काही गोष्टी मनासारख्या घडलेल्याच नाहीत असं वाटू शकेल आणि मग आपण वोट केल्याने काय फरकच पडत नाही आहे, तर तसं नाही आहे. फरक पडण्यासाठी वोट करणं गरजेचं आहे. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. ही जी परिस्थिती या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांनी आणि माणसांनी, राजकारण्यांनी केलेली आहे, यांना जाब विचारण्यासाठी हे वोट फार महत्त्वाचं आहे. एक असाही सूर यंदा दिसतोय, शेवटचा प्रश्न असाही सूर दिसतोय, मतदान करून उपयोग काय? मी ज्याला वोट करतोय त्या पक्षासाठी उद्या जर तो तिकडे गेला तर त्याच्यामुळे कुठे मतदानाच्या ह्याच्यावर टक्केवारीवरती फरक पडतो, तर त्याला तुमचं उत्तर काय?
मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या एथिक्स पाळून आम्ही काम करतो. मला असं वाटतं राजकारणात एकमेव असं क्षेत्र आहे ज्याला काही एथिक्स नाही आहेत. म्हणजे मागच्या वर्षीही तीच गोष्ट होती की आपण मतदान कोणाला केलं आणि कोण कोणाबरोबर जाऊन बसलं आणि मग काय झालं पुढे 5 वर्षामध्ये. पण मग आपण हातावर हात ठेवून नाही बसू शकत ना. त्यामुळे या लोकांचं फावेल. आपण जेवढं कमी मतदान करू तेव्हा तेवढं त्यांचं बळ वाढेल आणि हे बळ वाढू नये यासाठी जास्तीत जास्त मतदान करून त्यांना हादरवण्याची गरज आहे. म्हणजे असं विचार कर ना की जर उद्या 70, 75, 80% जर मतदान झालं तर त्यांनाही प्रश्न पडेल की मी तर ठरवलं होतं 30-40%च मतदान होईल आणि मी निवडून येईन. हे 80% झालं म्हणजे काय, मग कोण येणार आहे. हे बघा, यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू आता सरकवायची गरज आहे आणि ते जर वाळू सरकवायची असेल तर मग बोटाला शाई लावावी लागेल. आणि तेव्हाच आपण लोकशाही मजबूत करू शकतो. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.